नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण बित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। कल्याणमध्ये 1 तासाच्या मुसळधार पावसाने दुर्गाडी किल्ल्याच्या संरक्षण भिंतीची झाली पडझड। ठाण्यातील अनधिकृत बांधकामाच्या विरोधामध्ये ठाणे काँग्रेस आक्रमक। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये कचऱ्याचे साम्राज्य। यंदा माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी पालखी रथ ओढण्याचा मान घोंडरे घराण्याला। आजपासून पुन्हा एकदा थांबलेल्या पावसाने जोरदार सुरुवात केली। प्रामुख्याने कल्याण डोंबिवली भागाला पावसाने चांगलंच झोडपले आणि ह्या पावसामुळे कल्याणमधील विविध ठिकाणी पडझड देखील व्हायला सुरुवात झाली। कल्याणमध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाच 1 तासातील मुसळधार पावसाने नागरिकांना झोडपून काढले आणि ह्या 1 तासामध्ये आलेल्या पावसाने कल्याणमधील शिवकालीन ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत कोसळली। या किल्ल्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देखभाल आणि दुरुस्तीचं काम सुरू होतं। या घटनेनंतर शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी ठेकेदारावरती चांगलीच आगपाखड केली। आमदार विश्वनाथ भोईर यांनी काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप केलाय। तसेच संपूर्ण भिंत निष्कासित करण्याची मागणी देखील आमदार भोईर यांनी केली। आमदार विश्वनाथ भोईर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप देखील ह्या कामावरती केले। किल्ल्याचं निकृष्ट दर्जाचं काम हे आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभाग एकमेकांवरती जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप देखील आमदारांनी केल्याचं पाहायला मिळतंय। सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट एकमेकांचे वैरी आहेत। तुझं माझं जमेना अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामधील राजकारणात ह्या दोन्ही गटांमध्ये आहे। मात्र कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती एकत्र आल्याचं आज पाहायला मिळालं। कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे मनोमिलन झाल्याचं आज पाहायला मिळालं। बकरी ईद निमित्त किल्ले दुर्गाडी येथे शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन केलं जातं। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून वेगवेगळ्या स्वरूपात हे आंदोलन केलं जातं। यंदा मात्र दोन्ही गट या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून हे दोन्ही गट एकत्र आले असून पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेत मंदिर सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली। कल्याण येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरती दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी नमाज पठणाच्या वेळेला मंदिरात आरती आणि घंटानादाला बंदी घातली जाते। याच्या विरोधामध्ये 1986 पासून धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन सुरू झालं होतं। मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गट स्वतंत्रपणे हे आंदोलन करत होतं। मात्र यंदा या पार्श्वभूमीवरती कल्याण परिमंडळ 3 चे डीसीपी अतुल झेंडे यांनी दोन्ही गटाच्या प्रतिनिधींना आणि हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलवलं। या बैठकीत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी त्याचबरोबर शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर एकत्र असल्याचं पाहायला मिळालं। बकरी ईदच्या दिवशी मंदिर खुले ठेवण्याची परवानगी द्या अशी मागणी देखील यावेळेला शिंदे गट, ठाकरे गट आणि हिंदू संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली। ठाणे शहरामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात वेळोवेळी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आज काँग्रेसच्या वतीने ठाण्यामध्ये आंदोलन देखील करण्यात आलं। ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषण आंदोलन सुरू। गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहे। या बांधकामामुळे टॅक्स भरणाऱ्या नागरिक मूलभूत गरजांपासून वंचित राहत आहेत। शहरामधील वाहतूक कोंडी, पाणी समस्या यांसारख्या विविध समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या। त्याच अनुषंगाने आज वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आमरण उपोषण सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत मी गेली 15 वर्ष प्रश्न उचलतोय। लक्षवेधी मांडलेली आहे, अनेक वेळा उपोषण केलेली आहेत। त्या लक्षवेधीस अनुसरून 2020 साली अनधिकृत बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची तसेच बांधकामधारकांची चौकशीचा ठराव झालेला होता। त्या चौकशीच्या ठरावाच्या अनुषंगाने चौकशी झालेली आहे, निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत। चौकशी अंतिम टप्प्यात आहे, परंतु अनधिकृत बांधकाम काही थांबत नाहीत।
ही जी इमारत आहे नाल्यावरची, ही इमारतीबद्दल मी जवळजवळ सातत्याने 4 महिने तुमच्या माध्यमातून तक्रारी करतोय. इमारत जेव्हा 1 माळ्याची होती, प्लिंथ होती, 1 माळ्याची होती, तक्रारी करतोय. आता 7 माळे बांधले. त्यामुळे या 7 दिवसापूर्वी उपोषणाचं पत्र दिलं होतं. DCP झोन 5 पण दिलं होतं. त्यांनी बंदोबस्त द्यायला टाळला. DCP झोन 5 बंदोबस्त द्यायला टाळला. पोलीस स्टेशनला शेवटी सांगितलं आणि इथे यांना सांगितलं की आज आमरण उपोषण सुरू होणार. तेव्हा स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस आलेले आहेत. DCP झोन 5 बंदोबस्त दिलेला नाही. तायडे याच्यामध्ये गुंतलेला आहे. तायडेवरती प्रचंड कुठल्या तरी मंत्र्याचा दबाव आहे, भगवान नावाच्या माणसाचा दबाव आहे आणि त्यामुळे तायडे हा घाबरून कळलं का त्या बिल्डरने 50 फोन केले, गुंडांकडून मला फोन करवले, मोठ्या मोठ्या रतिमारतींकडून मला फोन करवले. पण हे बांधकाम तुटल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. ही कीड आहे. आम्ही त्या बांधकामाच्या विरोधात नाही, आम्ही या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. दहशतवादी कृत्यांच्या विरोधामध्ये आता पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार त्याचबरोबर पोलीस प्रशासन चांगलंच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. देशाच्या विरोधामध्ये कट कारस्थान करून घातपात करण्याची तयारी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच ATSने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामधील पडघा आणि बोरिवली गावामध्ये मोठ्या प्रमाणात छापेमारी केली. या कारवाईमध्ये पडघा येथील तब्बल 12 जणांना ताब्यात घेण्यात आले. कुख्यात आरोपी साबिक नाचण आणि सिमी या बंदी असलेल्या संघटनेच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या घरावरती छापेमारी करण्यात आली. साबिक नाचण आणि अन्य 12 जणांना ह्या कारवाईमध्ये अटक करण्यात आली. ठाण्यामधील पडघा आणि बोरिवली गावामधील 47 ठिकाणी झालेल्या या कारवाईत ATSच्या 20 पथकांसह 400 पोलीस सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पहाटे 2 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत ही कारवाई चालली. 2003 मध्ये मुलुंड घाटकोपर रेल्वे बस स्थानकामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे पहिल्यांदा हे गाव प्रकाशझोतात आले. या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड म्हणून साबिक नाचण आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी शिक्षा भोगल्यानंतर साबिकची सुटका झाली. मात्र सध्या पुन्हा एकदा तो दहशतवादी कृत्याला समर्थन देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे आता मुलुंड आणि घाटकोपर बॉम्बस्फोटामधील आरोपी साबिक नाचणच्या घरासह अनेक संशयित घरांमध्ये यावेळेला सर्च ऑपरेशन करण्यात आलं. कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून आता पोलिसांनी साबिक नाचणसह तब्बल 12 जणांना अटक केली. साबिक नाचण ह्याच्यासह अबिक साबिक नाचण, अब्दुल लतीफ कासकर, कैफ नाचण, सजिल नाचण, फराह मुल्ला यांच्या घरावर देखील कारवाई करण्यात आली. त्यांच्या घरामध्ये देखील आता छापेमारी करत तपासणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर संशयितांच्या घरामधून लॅपटॉप, मोबाईल, सिम कार्ड, तलवार, सुरी असे साहित्य देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. एकूणच सर्वात मोठी कारवाई या ठिकाणी ATSच्या माध्यमातून झाल्याचं पाहायला मिळतंय. हेरगिरी प्रकरणात मुंबईमधील डॉकयार्ड अभियंता तंत्रज्ञ रविकुमार वर्मा याला देखील ATSने अटक केली. वर्माने भारतामधील नौदलाची गोपनीय माहिती एका पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला पुरवल्याचा आरोप आहे. रवी वर्मा याच्या संपर्कामधील आणखी 2 जणांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. ATS सध्या देशविरोधी कारवायांच्या माध्यमातून आणि दहशतवादी कृत्याला पाठबळ देणाऱ्यांच्या विरोधात पूर्णपणे आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय. रायगड पालकमंत्री पदाचा वाद हा दिवसेंदिवस वाढत चाललाय. दोन्ही पक्षाकडून म्हणजेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एकमेकांवरती दररोज आरोप प्रत्यारोप केले जातात. अशातच आता एक महत्वाचं वक्तव्य समोर आले. रायगड पालकमंत्री पदावरचा दावा आम्ही सोडला नाही असं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मत व्यक्त केलंय. प्रत्येक राजकीय पक्षामध्ये आपण मोठे झाले पाहिजे, आपल्याला पद मिळालं पाहिजे, ही स्पर्धा असणं स्वाभाविक आहे. परंतु अशा प्रश्नांवरती महायुतीचे नेते बसून मार्ग काढतील, तुम्ही वाट पहा. प्रत्येकाने बोलताना भान ठेवून बोलायला हवं, प्रत्येकाने जबाबदारीने बोलायला हवं असं मत देखील राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केलंय. असं आहे की प्रत्येक राजकीय पक्षामध्ये आपण मोठं झालं पाहिजे, आपल्याला पद मिळालं पाहिजे, स्पर्धा असणं स्वाभाविक आहे. परंतु अशा कुठल्याही पद्धतीच्या प्रश्नावर आमचे जे महायुतीचे नेते आहेत ते बसून आपसात मार्ग काढतील. आपण
वेट अँड वॉच करा, आपल्याला योग्य तो रिझल्ट तुमचा दावा टोकाची टीका होत आहे. अगदी असं म्हणण्यात आलंय कलयुगातील मुघलांनी गरळ ओकली अशी टीका आनंद परांजपे यांनी या वादावरून केली आहे. स्तर घसरत चाललाय. एकीकडे नॅपकिन वाटतात, दुसरीकडे मुघलांची उपमा देतात. तुमचा स्तर दोन्ही पक्षांमध्ये होतोय. महायुतीचा साहेब, प्रत्येकाने बोलताना योग्य तो भान ठेवून बोललं पाहिजे. मी कधीही अशा पद्धतीची वक्तव्य करत नाही आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने भान ठेवून बोललं पाहिजे, आपली मर्यादा पाळली. रायगडवरचा दावा सोडलाय का आहे शिवसेनेचा दावा? रायगडवर दावा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीला आता कचऱ्याच्या वेढ्याने पूर्णपणे त्रस्त केल्याचं पाहायला मिळतंय. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये कचरा मोठ्या प्रमाणात वाढला असल्या कारणामुळे दुर्गंधीचा त्रास नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना देखील सहन करावा लागतोय. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील परिसरात सध्या कचऱ्याचे आणि दुर्गंधीचे हे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य त्यामुळे धोक्यात आलंय. मुख्य बाजारपेठ आणि फुल मार्केट परिसरात कचऱ्याचे ढिगारे दिसत असून अनेक दिवसांपासून हा कचरा न उचलला गेल्यामुळे या ठिकाणी फुले कुजू लागलेत. भाजी देखील सडलेली आहे. परिसरात दुर्गंधी पसरली जाते. या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना नाकावरती रुमाल लावून फिरण्याची वेळ आली. बाजारपेठ परिसराकडून तातडीने स्वच्छतेची उपाययोजना न झाल्यास साथीचे रोग पसरण्याची भीती देखील व्यक्त केली जाते. काय नेमकी परिस्थिती आहे? हा जो कचरा पडलेला आहे हा एपीएमसीच्या हद्दीत आहे. एपीएमसी अजिबात त्याच्यामध्ये दखल देत नाही. लोकांना घाणीच्या साम्राज्याला समोर जावं लागतं. एपीएमसी ही वेळोवेळी उचलत नाही, त्यामुळे एकदम रोगराई पसरलेली. एपीएमसीनीच उचलायचा आहे हा कचरा. एपीएमसी लवकरात लवकर उचलावं. एकदम दुर्गंधी पसरलेली आहे. नाकावर रुमाल बांधून येतात आणि एपीएमसीला वेळोवेळी सांगून एपीएमसीच्या हद्दीत आहे पण एपीएमसी उचलत नाही. आषाढ महिना हा आता काही दिवसांवरती येऊन ठेपलाय. आषाढाची चाहूल लागताच अनेक वारकरी आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करतात आणि अशातच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या देखील पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनासाठी जाऊ लागतात. आणि ह्या वेळेला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान यंदा गुंडरे कुटुंबाला मिळाला असून माऊलींच्या मुख्य संजीवन समाधी मंदिरात या बैलजोडीचे पूजन केल्यानंतर आळंदी नगरीतून ढोल ताशांच्या गजरात या बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली. यंदा गुंडरे घराण्याची बैलजोडी माऊलींचा पालखी रथ ओढणार आहेत. विवेक ज्ञानेश्वर गुंडरे, जनार्दन गुंडरे आणि अर्जुनराव मारुती गुंडरे त्याचबरोबर सचिन गुंडरे हे यंदाच्या माऊलींच्या पालखी सोहळ्यातील बैलजोडीचे मानकरी ठरलेत. विवेक गुंडरे यांनी सातारा जिल्ह्यामधील बावधन या गावातून राजा आणि प्रधान ही बैलजोडी बाळासाहेब कदम यांच्याकडून तब्बल 6 लाख रुपयांना खरेदी केली. तसेच दुसरी बैलजोडी सावकार आणि संग्राम ही हिंजवडी येथून उमेश साखरे यांच्याकडून 5 लाख रुपयांना खरेदी केली. अर्जुनराव मारुती गुंडरे आणि सचिन बाळासाहेब गुंडरे यांनी नांदेड सिटी पुणे येथून 5,51,000 रुपयांना मल्हार आणि आमदार ही जोडी देखील निखिल कोरडे यांच्याकडून खरेदी केली. तसेच दुसरी बैलजोडी माऊली आणि शंभू ही उत्तम नगर येथून मुरलीधर नाणेकर यांच्याकडून 2,51,000 रुपयांना खरेदी केली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यासाठी या बैलांकडून शेती मशागत, बैलगाडी ओढणे असा देखील सराव आता केला जातोय. या बैलांसाठी खुराक म्हणून शाळूची वैरण, हिरवा चारा, पेंड, खारीक, खोबऱ्याच्या भुगा आणि बैल खाद्य मिक्स आदी दिलं जाते. ही बैलजोडी आता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या रथाला ओढणार असून सगळीकडे आता आनंदाचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळतंय. वेळ झाल्या या बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.